नमस्कार. वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागर राहटणी पुणे आयोजित जागतिक महिला दिन 2025च्या कार्यक्रमात मी सूत्रसंचालक शिल्पा मोरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. छत्रपती शिवरायांच्या रूपाने स्वराज्याला जन्म देणाऱ्या मासाहेब जिजाऊ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने राज्यघटनेला शिल्पकार देणाऱ्या माता भीमाई, स्वतःच्या सुखाचा विचार न करता पतीच्या ध्येयपूर्तीसाठी झटणाऱ्या त्यागमूर्ती रमाई, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणाऱ्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि मातृत्व, नेतृत्व तसेच कर्तृत्वाने मानवतेची ज्योत पेटती ठेवणाऱ्या सर्व महिलांना या जागतिक महिला दिनी माझा मानाचा मुजरा. मंडळी, दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगभरात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. या अन्यायाविरोधात स्त्रिया संघर्ष करत होत्या. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये हजारो महिला कामगारांनी रुटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली. 10 तास काम, कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, सर्व स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा या मागण्या लावून धरल्या. महिलांच्या संघर्षामुळे या मागण्या मान्यही झाल्या आणि त्यानंतर युरोप, अमेरिका इत्यादी देशात महिलांना मतदानाचा हक्क मिळाला. म्हणूनच 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात पहिला जागतिक महिला दिन 8 मार्च 1943 रोजी मुंबई येथे साजरा झाला. आपण सुद्धा आज इथे महिला दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय शारदा नितनवरे, प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर सुषमा पेडणेकर व माननीय ॲडव्होकेट मनीषा महाजन, कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय कुसुमताई सरवदे, तसेच वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य, कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व श्रोते बंधू भगिनी, आपणा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. कार्यक्रमाची सुरुवात आपण महामानवांच्या प्रतिमा पूजनाने करणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करते आपण प्रतिमांना मालार्पण करावे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर सुषमा पेडणेकर, माननीय ॲडव्होकेट मनीषा महाजन मॅडम, तसेच नितनवरे मॅडम व सर्वदे मॅडम आणि मंडळाच्या सभासद भगिनी यांच्या हस्ते संपन्न होत आहे दीपप्रज्वलन. मला अर्पू या ज्ञानाची सुगंध पसरेल मानवतेचा. मला घरामधल्या घरपणाचा आधार असते नारी, सौंदर्याचा हृदयावरला थरार असते नारी, ईश्वराची मानवतेला भेट असते नारी, जगण्यामधल्या आपुलकीचे भेट असते नारी. आणि असाच हा नारी शक्तीचा जागर साजरा करण्यासाठी आपण इथे उपस्थित झालो आहोत. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. तेव्हा जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन म्हणजेच प्रास्ताविक. मी सुनंदा वाघमारे ताई यांना विनंती करते आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद मॅडम. या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या या महिला दिनाचं जे आपलं ब्रीदवाक्य आहे, महिलांचे हक्क, समानता, सक्षमीकरण आणि आरोग्य, या विषयावर मान्यवरांचं विचार आपण ऐकणार आहोत. पण हा कार्यक्रम इतक्या सुंदर रीतीने सुरू झाला, आपण सगळे त्याचा आस्वाद घेतोय. स्वागत झालं, स्वागत गीतही सुंदर झालं, सूत्रसंचालिका मॅडमही छान बोलतायत. पण या सगळ्यांमागे, या कार्यक्रमाच्या आयोजनामागे जो मजबूत संघ आहे, तर त्या संदर्भात प्रास्ताविकामध्ये मी थोडंसं बोलणार आहे. या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघ पिंपळे सौदागर राहटणी. आता इथे या संघाच्या सदस्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणायचं का ज्येष्ठ तरुण म्हणायचं हा प्रश्न मला वेळोवेळी पडत आलाय.
हा त्यांनी आयोजित केलेला 8वं वर्ष आहे कार्यक्रमाचं. पण याच्यासाठी धडपडणारी ही जी मंडळी आहे ती फक्त नावाला ज्येष्ठ आहेत, कामाने ज्येष्ठ आहेत, का वयाने ज्येष्ठ आहेत, का कर्माने ज्येष्ठ आहेत, की जेवढेही त्यांना विशेषणे लावावीत तेवढी मला कमीच वाटतात. कारण त्यांचा हा उत्साह जो आहे अगदी तरुणांना लाजवेल असा आहे. आता या संघातले जे सदस्य आहेत, नुकताच परवा आम्ही एका सदस्याची 75 केली. 75 पार करणारे 4 सदस्य या संघात आहेत. 80 वर्ष पार करणारे ज्येष्ठ नागरिक त्यांचे योगा टीचर आहेत. आणि हे इतके सक्रिय आहेत की म्हणजे अगदी पत्रिका तयार करण्यापासून त्याचं वाटप करण्यापर्यंत आणि या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन करण्यापर्यंत त्यांचा उत्साह अगदी लाखात भारी आहे असं मी म्हणेन. आता हा संघ इथं जो कार्यरत आहे हा 2017 पासून 2017ला हा संघ स्थापन झाला. त्यामध्ये त्यांचे 3 उद्दिष्ट त्यांनी ठरवले की रोज फिरायला जायचंय. आता या संघातले जे सदस्य आहेत हे ज्येष्ठ नागरिक वयानुसार निवृत्त झालेले. त्यात कोणी शास्त्रज्ञ आहेत, कोणी वकील आहेत, ऑफिसर आहेत, प्रोफेसर आहेत, शिक्षक आहेत, कामगार आहेत, उद्योजक आहेत. वयानुसार त्यांना सेवेतून निवृत्त करण्यात आलं. आता भरपूर वेळ मिळतोय, मुलांना त्यांनी घडवलं. आज त्यांची मुलं विदेशात शिकतायत, उच्च शिक्षित आहेत, मुलांना घडवलं, समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा निर्माण केली. आणि आता उर्वरित आयुष्य सहसा निवृत्ती झाल्याच्या नंतर माणूस ठरवतो की चला आता मी रिटायर झालोय. पण यांच्या या संघाच्या कुठल्याही सदस्यामध्ये टायर हा शब्दच नाही असं मी पुन्हा पुन्हा सांगेल की इतका त्यांचा उत्साह आहे. आता हे पहिल्यांदा जमले वीर संभाजी गार्डनमध्ये रोज फिरायला जाण्यासाठी, मोकळ्या हवेमध्ये श्वास घेण्यासाठी, फिरायला जाण्यासाठी, आपलं आरोग्य सुधारण्यासाठी. त्याचबरोबर एकत्र 4 माणसं आली की मनोरंजन हे होतच. प्रत्येकाचे अनुभव कथन करणं, एकमेकाचे विचार समजून घेणं हे एक आहेच. आणि अत्यंत महत्वाचा असा एक विचार या सदस्यांमध्ये आहे तो म्हणजे सामाजिक बांधिलकी. आपण रिटायर झालोय, वयानुसार ज्येष्ठ आहोत अनुभवाने, पण त्याच अनुभवाचा फायदा समाजाला झाला पाहिजे म्हणून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून हे ज्येष्ठ तरुण समाजकार्यांमध्ये अग्रणी असतात. इथल्या भागामधले जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत, फीसाठी त्यांना पैसे नसतील तर त्यांची फीस भरतात. कोणाची तब्येत चांगली नसेल, एखादा जरी मित्र त्यांचा फिरायला एखाद्या दिवशी आला नाही की लगेचच फोन येतो का रे बाबा तुझी कशी आहे, आणि सगळेच त्याच्या मदतीसाठी धावतात. असा हा संघ जेवढं आपण त्यांचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. मनोरंजनासाठी अनेक ठिकाणी सहली काढतात. कधी हुरडा पार्टी असते, कधी कोकणातल्या सहली असतात, कधी परदेशातल्या सहली असतात. अगदी आनंदामध्ये मनोरंजनाचं आणि माहितीचं तर हे होतच. रोजच्या फिरण्यामुळं त्यांना आरोग्यही लाभतं. आणि याच याच्यात सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतात. आता नुकताच संविधान दिन या संघाने साजरा केला याच ग्राउंडवर. काटे मॅडमांना माहीत असेलच, त्यांनी ग्राउंड आम्हाला त्या कार्यक्रमासाठी दिलं होतं. आणि आज जागतिक महिला दिन आपण इथं साजरा करतोय त्यांच्या कृपेने. आणि म्हणून आता ह्या कार्यक्रमामध्ये मात्र त्यांचा उत्साह अगदी स्टेज सांभाळण्यापासून तर खुर्च्या लावण्यापर्यंत. आता तुम्ही पाहिलं असेल स्वागत गीत झाल्याबरोबर त्याच गटातील सदस्य तिथला तर टेबल लगेचच उचलणं. म्हणजे हे शरीराने मनाने थकलेले अजिबात नाहीत. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा त्यांना म्हणते की ज्येष्ठ युवक आहेत. ज्येष्ठ याच्यासाठी की त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्या कामाचा त्यांचा जो अनुभव आहे
त्याचा फायदा इतरांना झाला पाहिजे यासाठी सतत कार्यरत असणारा हा संघ आहे. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं महत्त्व अजून जास्त वाढतं. आता आपल्याकडे वारसा हक्क आपल्याला कायद्याने मिळतो, आई वडिलांची संपत्ती मुलांना मिळते, तसं या ज्येष्ठांकडून घेण्यासारखं बरंच काही आहे की ते तरुणांना मिळावं. आता इथं मान्यवरांची भाषणं या ठिकाणी आयोजित केली जातात. याला कारण आता आमच्यामध्ये बदल होणार नाही, आमच्या अनुभवाचा फायदा घेऊन ज्यांच्या आयुष्यात बदल होणार आहे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत असं म्हणणारा संघ आहे. आणि म्हणूनच जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि विशेष म्हणजे हे सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना कुणाकडूनही आर्थिक मदत 1 रुपयाचीही घेत नाहीत. हे विशेष. आपल्या खिशातून ते पैसे खर्च करतात. गरजू विद्यार्थी असो किंवा आजारी आपला मित्र असो किंवा कोणी सहकारी असो, अगदी घरात काम करणाऱ्या कोणत्या मोलकरणीचा मुलगा उच्च शिक्षण घेणार असेल त्याला लागणारी मदत असो, हे सगळे एकत्र येऊन त्याच्यासाठी मदत करतात. धार्मिक कार्यातही अग्रेसर आहेत. धार्मिक कार्यामध्ये काम करत असताना, कारण धर्म आपल्याला जेवढं जवळ आणतो तेवढं कोणतंच गोष्ट आपल्याला जवळ आणू शकत नाही. ते सगळे एकत्र येतात. मग त्या धर्मभावनेनं एकत्र आलेल्या सगळ्यांना समानतेनं पुढे न्यायचे. आता या संघातल्या प्रत्येक सदस्यांचं जर बघितलं, आपण फक्त स्टेजवर भाषणं करतो, समानता मिळाली पाहिजे, हे झालं पाहिजे, मी मुलाला तेवढं शिकवेन, मुलींनाही भाषणं करतात, पण घरामध्ये थकून आलेलं असेल, अहो तुम्ही आधी चहा घेता का, तिलाच विचारावं लागतं. ती जरी त्याच्यापेक्षा जास्त थकून आली असली तरी आजही तेवढी परिस्थिती बदललेली नाही. पण आमचा प्रयत्न असा आहे की जेवढं स्त्रियांना सबल करता येईल तेवढं या निमित्तानं केलं गेलं पाहिजे. आता हा कार्यक्रम जगामध्ये सगळ्या ठिकाणी होतोय. जगामधल्या सगळ्या स्त्रियांना आपल्याला अधिकार मिळाला पाहिजे. अधिकारासाठी त्यांना लढावं लागलं. पण आपण भारतीय स्त्रिया इतक्या सुदैवी आहोत की आपल्याला हे संविधानानं मागायच्या आधी दिलेलं आहे. मान्यवरांकडून याच्याबद्दल तुम्हाला कळेलच, मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही. फक्त हेतू काय आहे हा कार्यक्रम इथे घेण्याचा, या संघाचा, तो एवढाच की तो पुन्हा पुन्हा उच्चारण करून एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्या मनाला सांगितली की ती खरी होते. दीपाली मॅडमने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलंय, तसं मी सक्षम होणार आहे असं पुन्हा पुन्हा जर सांगितलं गेलं तर कदाचित 1 नाही 2 नाही 4 जणांवर होईल परिणाम, होईलच. कारण कुठलीही कृती कधीही वाया जात नाही. आपलं वय कितीही असलं तरी उत्साह कधीही मावळू द्यायचा नाही असं सांगणारा हा ज्येष्ठ नागरिक संघ आणि त्यांनी आयोजित केलेला तुम्हा आम्हासाठी विचारांची मेजवानी आपल्या समोर मांडलेली आहे. थोड्याच वेळात ती तुम्हाला मिळेल. त्यामुळे माझं प्रास्ताविक न लांबवता फक्त जाता जाता महिलांना शुभेच्छा सकट आणि या संघांच्या उत्साहाला भरपूर वाव मिळो या शुभेच्छा सकट माझा थोडासा अनुभव 4 ओळीमध्ये मांडते. फक्त लहानपणी वाचलं होतं, ऐकलं होतं की ह्या बायकांचा जन्म नको रे देवा, असंच काही बाई. ते मनावर रुजत गेलं, नोंदत गेलं. पुढे जगाची, आयुष्याची आणि स्वतःची ओळख होत गेली. ती ओळख जुन्या संदर्भांना नवे आयाम जोडत गेली. निसर्गाने बहाल केलेलं हे सुंदर जीवन संपूर्णतेनं जगण्यासाठी खरं तर स्त्रीचा जन्म हवा अशी खात्री पटत गेली. फक्त एकच गोष्ट ठामपणे करावी लागली, ती म्हणजे न थांबता सतत चालत राहावं लागलं, सतत चालत राहावं लागलं, सतत चालत राहावं लागलं. एवढं बोलून मी प्रास्ताविकाचे 2 शब्द संपवते. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटक नीतनवरे ताई, मी थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. शारदा प्रदीप नीतनवरे यांचं शिक्षण आहे ITI BA,
DMTT डिप्लोमा इन मॉन्टेसरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स. साधारण 21 वर्ष ताईंनी कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नोकरी केलेली आहे आणि ह्या 21 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाबरोबरच त्या ट्रेनर जानेवारी 2021 मेन्स्ट्रुएशन हायजीन प्रॉडक्ट अवेअरनेस प्रोग्राम फ्रॉम जानेवारी 2021 टिल डे इंटरेस्टेड इन विपश्यना मेडिटेशन म्हणजे मेन्स्ट्रुएशन हायजीन प्रॉडक्ट अवेअरनेस प्रोग्राम त्या रन करत आहेत. त्या व्यतिरिक्त विपश्यना मेडिटेशनचा त्यांचा सखोल असा अभ्यास आहे. प्री स्कूल टीचर 2022 पासून समर मल्टी एक्झिक्युटिव्ह क्लासेस तसेच बाल संस्कार वर्ग याच्या त्या व्यवस्थापिका आहेत. त्याबरोबरच कौरंग फाउंडेशन एप्रिल 2022 याच्या त्या अध्यक्ष आहेत. फाउंडेशन अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवणे, त्याबरोबरच महिला व बचत गटांना प्रेरणा देणे, लहान मुले व बचत गटातील महिलांना घेऊन सामाजिक कार्यक्रम राबवणे, महिला जागर समितीत सहभाग असं त्यांचं कार्य आहे. याबरोबरच कौरंग व्हॉट्सअप ऑनलाईन ग्रुप त्यांनी स्थापन केला आहे, ज्याद्वारे त्या व्यावसायिकांना प्रेरणा देतात व त्यांच्या जाहिरातींसाठी त्या सहकार्य करतात. यामार्फत त्यांनी अनेक व्यावसायिकांना उत्तेजन दिलेलं आहे व व्यावसायिक व ग्राहक यांच्यामधील दुवा होण्याचं एक मौलिक कार्य त्यांनी केलं आहे. स्त्रियांचं आरोग्य, त्यामध्ये मासिक पाळी आरोग्य तथा पर्यावरणपूरक स्वच्छता साधने साक्षरता जागरूकता अभियान हे ते अतिशय छानपणे चालवतात. पर्यावरणाला अनुसरून स्त्रियांचे आरोग्य जपण्यामध्ये त्यांचा मोलाचा हात आहे. प्रतिबंधात्मक चाचणी आरोग्य तपासणी याद्वारे त्या आरोग्य सल्लागार सुद्धा आहेत. ऑयस्टर एंटरप्राइजेसच्या त्या फाउंडर आहेत, ज्या अंतर्गत 7 हॅपी डेज ह्या ब्रँडचं ते प्रोडक्ट करतात. त्याबरोबरच त्यांचे वडील PG भोसले गुरुजी यांच्या स्मरणार्थ त्या उपोषण दिन, पौर्णिमा व अमावस्या त्याबरोबर अष्टमी या दिवशी त्या उपोषण दिन, बुद्धवंदना, धम्मपद, विपश्यना, आनापान ध्यान ह्या अनेक बौद्ध विहारांमध्ये जाऊन त्या घडवून आणत असतात. बौद्ध धम्माचा प्रचार करण्यामध्ये त्या कार्यरत आहेत आणि गेल्या 47 वर्षांपासून त्यांच्या वडिलांचंही यामध्ये मोलाची कामगिरी आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ त्या अनेक बुद्ध विहारांमध्ये उपोषणा दिन साजरा करतात, विशेषतः अमावस्येच्या दिवशी. असा एवढा प्रदीर्घ परिचय आहे, तरी सुद्धा ताई सांगतात की माझी माहिती खूप अल्पशी आहे. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटक शारदा नितनवरे ताई, मी आपणास विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. खूप प्रसन्न अशा वातावरणात ही सुरुवात झालेली आहे आजच्या महिला दिनाची. सर्वप्रथम आपण महामातांना वंदन केले. तथागत भगवान बुद्धांना एक व्यक्ती म्हणतात, तुम्ही मला ज्ञान देताय, याला साक्षीदार काय? आजकाल बघा ना, आपण साक्षीदार मागतो प्रत्येक गोष्टीला, नाही का? आज मला आनंद वाटतोय की इथे आज उपस्थित महिला आहेत. माननीय कुसुमताई सरोदे आहेत, डॉक्टर सुषमा पेडणेकर आहेत, ॲडव्होकेट मनीषा महाजन आहे. आता ॲडव्होकेट म्हटल्यावर कायद्याचं आपल्याला काही ना काही नॉलेज मिळणारच आहे. प्रत्येक गोष्टीला प्रूफ मागण्यात येतो. त्यावेळी त्या व्यक्तींनी भगवान बुद्धांना जेव्हा विचारलं, तुम्ही मला ज्ञान देताय, तुम्ही मला जे काही सांगताय, उद्या मी नाही म्हणू शकतो, याला साक्षीदार काय? अर्थात भगवान बुद्धांच्या ज्या मुद्रा आहेत ना, त्या मुद्रांचा मी अभ्यास करत होते. एक मुद्रा जमिनीवर म्हणजे पृथ्वीवर, पृथ्वी म्हणजे वसुंधरा, पृथ्वी म्हणजे मही आणि मही म्हणजे माती. आणि त्याच महिलांचा आज महिला दिन साजरा करायला आपण इथे आलोय. तथागत भगवान गौतम बुद्ध जमिनीवर बोट ठेवतात, ती भूमिस्पर्श मुद्रा. आणि ही भूमिस्पर्श मुद्रा काय संदेश देते? भगवान बुद्धांनी बोट ठेवलं पृथ्वीवर, मातीवर, वसुंधरेवर. त्या व्यक्तीला कळालं नाही का? शाक्यमुनी तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध म्हणाले की मी जे बोलतोय त्याला ही धरती साक्षीदार आहे आणि वरती हे खुलं आकाश साक्षीदार आहे. आणि आजचा हा जो महिला दिनाचा उपक्रम या सन्माननीय वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाने जो आयोजित केलाय,
त्याला उद्घाटक म्हणून आज जो सन्मान मला इथं मिळतोय त्या गोष्टीला साक्षीदार आजची ही धरा आहे आणि वरती हे खुला आसमान आहे. यामुळे मी हे बोलले. सर्व मान्यवरांचे मी आभार मानते. मला आज या ठिकाणी तुम्ही 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली. समोर कॅमेऱ्याचंही चित्रीकरण करताना खूप मेहनत घेतात ते दादा आल्यापासून, त्यांचंही कौतुक. महिला शेतीचा शोध सगळ्यात पहिला महिलेने लावलाय, नाही का? आपण म्हणतो ना, आता कार्यक्रमाची सुरुवात तर जोरदार झालेलीच आहे. या निळ्या नभी मेघ सावळे, या निळ्या नभी मेघ सावळे, कल्पनेचे मी पंख लाविले, पंख लाविले. सांगा बरं, आज पॉझिटिव्ह अफर्मेशन ऐकलं. किती महिलांनी आज कल्पनेचे पंख लावले? खूप नवीन नवीन कल्पना मनामध्ये आल्या असतील ना. आता मला हे करायचंय, आता मला पॉझिटिव्ह बोलायचंय. तसं करा. दीपाली ताईंनी किती छान सांगितलं की कॉन्फिडन्स, आपण म्हणतो ना कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, चेतन अवचेतन मन. आपल्याला मनातून स्वतःलाच सेल्फ एम्पॉवरमेंट करावं लागतं, तेव्हा कुठे काही गोष्टी आपण यशस्वी करू शकतो. बरोबर ना दीपाली ताई? गाडीचं उदाहरण तुम्ही दिलं. एखाद्या म्हणजे मद्यपीला आपण म्हटलं दारू सोड रे, लगेच सोडतो का होतो? जोपर्यंत त्याच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये बोलत नाही ना, आजपासून मला दारू सोडायची आहे, तेव्हाच तो सोडू शकतो. वसुंधरा, मी तुम्हाला बोलले आज महिला दिन आहे. महिलेचा जो शब्दाचा उगम आहे ना, तो मही आहे. मही म्हणजे माती. या मातीच्या गर्भातून सृजनतेचा जन्म आहे, नवनिर्मितीचा जन्म आहे. बीज अंकुरतं ना, एक बीज अंकुरून ते नवीन जो जन्म होतो, तसाच स्त्रीच्या गर्भातून पण एक बीज अंकुरत असतं ना. नवनिर्मितीची ती सुंदर सुरुवात आहे. आपल्याला सृजन राहायचे. जेव्हा आपण महिला पुरुषांच्या स्त्री पुरुष समानतेवर बोलतो ना, मला तेच बोलायचे की गर्भामध्ये तर समानता आहे ना. गर्भात कळतं का हा स्त्री आहे की पुरुष आहे? आता टेक्नॉलॉजी आलेली आहे. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून डॉक्टरांपर्यंत हे कळतं बाबा. 3-4 महिन्यांनी 3-4 आठवड्यांनी तुम्हाला कळेल स्त्री आहे की पुरुष आहे. पण पहिले 3 आठवडे तर समान आहेत ना गर्भात. स्त्री संतांनी सुद्धा किती मोठं कार्य केलेलं आहे. आपण म्हणतो ना, स्त्रियांना खूप झगडावं लागतं परिस्थितींना. 12व्या शतकापासून, त्याच्या अगोदरपासून 12व्या शतकापासून स्त्रिया झगडत आहेत, विद्रोह करत आहेत. स्त्रियांच्या मुक्तीसाठी मुक्ताई लढली. संत जनाबाई आहेत, किती प्रबळ स्त्री व्यक्तिमत्व. संत सोयराबाई आहेत. संत सोयराबाईंनी तर किती छान, म्हणजे त्यांच्या अभंगात एक रचना आहे. देहाचा विटाळ देहीचा जन्मला, सोवळा तो झाला कवन धर्म. त्याची सुरुवात अशी होती की देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विटाळ देहीचा जन्मला, सोवळा तो झाला कवन धर्म. जेव्हा स्त्रियांना मासिक पाळी हे विटाळ आहे असं सांगण्यात येतं, अजूनही आपल्याला सांगावं लागतंय. 21व्या शतकात सांगावं लागतंय ना. मग 12व्या शतकापासून 14व्या शतकापासून जर
याच गोष्टीवर संत सोयराबाई आवाज करतात. आता तरी आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. माझं दुःख मी यांना सांगणार आहे, माझं दुःख मी या शेजारच्या मैत्रिणीला सांगणार आहे. त्या काळी होतं का असं? स्त्रिया जास्त घराबाहेर पडत नव्हत्या. आज किती कॉन्फिडन्सने आपण बाहेर आलेलो आहोत. त्यावेळी स्त्रियांना बोलण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी कोण होतं? पांडुरंगाची धाव करायच्या त्या. सगळं दुःख पांडुरंगासमोर मांडायच्या. संत जनाबाईंनी आयुष्यभर त्यांचं प्रत्येक दुःख त्या सखा म्हणतात, सखा पांडुरंग. मन मोकळं करायच्या पण विद्रोह मांडायच्या. स्ट्रॉंग व्यक्तिमत्व. संत सोयराबाईंनी सुद्धा तसंच केलं की तुम्ही विटाळ कशाला म्हणताय? जर देहच त्याच्यातून जन्माला येतोय तर विटाळ का करताय तुम्ही? महिला जागर समिती जेव्हा कौरंग फाउंडेशन, आताच ताईंनी मी म्हटलं अल्प परिचय आहे पण काय करू, कन्सिस्टन्सी, सतत कार्यक्षम राहणं मला खूप पसंत आहे. कारण मी जॅपनीज कंपनीत काम केलेलं आहे आणि लहानपणापासून वडिलांचे आपण म्हणतो ना जीन्स असतील, सतत ऍक्टिव्ह, सतत कार्यक्षम राहणं, नॉन स्टॉप कन्सिस्टन्सी वर्कमध्ये राहणं. म्हणून माझ्याकडून कदाचित इतक्या साऱ्या ऍक्टिव्हिटी होतात आणि मी थकत नाही. आणि मला असं वाटतं माझा हा एक सेकंद पण वाया नाही गेला पाहिजे. खूप मौल्यवान आहे, एक एक क्षण मौल्यवान आहे. मी प्रत्येक महिलेला सांगते, सर्वांना सांगते, मी एक एक क्षण मौल्यवान आहे. प्रत्येक क्षणाचा तुम्ही चांगला यूज करा, स्वतःला खंबीर करा. महिला जागर समितीत बघा आम्ही म्हणजे टायअप मध्ये आहोत आम्ही, कौरंग फाउंडेशन आणि महिला जागर समितीत. निर्भया बलात्काराला 12 वर्ष पूर्ण झाले म्हणून एक संकल्प केला होता. तो सांगते, 12 रात्रींचा तो संकल्प होता. दर 16 मिनिटांना एक बलात्कार, दर 16 मिनिटाला भारतामध्ये एक बलात्कार होतो. मॅडम सांगतील, बरोबर आहे का मॅडम? ही फक्त नोंद. इथे बसलेल्या किंवा अजूनही इथे कित्येक महिला अशा असतील की त्या बाहेर प्रवासात असो. मला तर येतात सगळे अनुभव, कारण मला सांगणाऱ्या महिला आहेत. खूप छान, माझ्याशी खूप पारदर्शिकता ठेवून महिला संवाद साधतात. मला त्याचा म्हणजे खरंच त्या महिलाला मी म्हणजे त्यांना तेवढा कॉन्फिडन्स वाटतो, एक आपुलकी वाटते. त्या सांगतात म्हणून मला कळतं की बाहेर आजही स्त्री असुरक्षित आहे, पण आजही ती स्त्री सुरक्षित आहे कारण त्यांच्या पाठीशी असे आपले पुरुष देखील आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सोळा मिनिटांची जी नोंद आहे ना ती फक्त डॉक्युमेंटवर आहे, पण असं तर किती किती अवघड परिस्थिती आहे. लेडीज घाबरते, बदनामी होईल की काय, मीडियाला वेगळ्या बातम्या जातील की काय, मला सुरक्षा व्यवस्थित मिळेल का, शेजारी काय म्हणतील, मी भाजीला गेल्यावर काय विचार करतील, नातेवाईक काय म्हणतील. बऱ्याच गोष्टींचा विचार करून त्या आपल्याला झालेलं जे काही अनुभव आहे, वाईट अनुभव जर प्रवासात आले तर सांगत नाही, व्यक्त झालं पाहिजे, मदत घेऊन तो आवाज उठवला पाहिजे. खरं तर जेव्हा आम्ही या 16 रात्रींचा जागर केला तर काही ना काही कारणास्तव मध्ये भरपूर काय काय झालेल्या आहेत गोष्टी, त्यामुळे आम्ही 8-9 रात्री केल्या. त्यावेळी आम्ही पहिली रात्र काय होती बघा, भेदभाव. आपण म्हणतो ना स्त्री पुरुष भेदभाव, रस्ते पण भेदभाव करतात, बरोबर? मी सांगितलं तुम्ही बरोबर म्हणतात. एकटी स्त्री रात्री कॉन्फिडन्सने चालू शकते का? रस्ते ही रात्र झाली की भेदभाव स्त्री पुरुष करतात. त्या रस्त्यावर ती स्त्री कॉन्फिडन्सने नाही चालू शकत आजही.
ती घाबरत घाबरत चालणारे, तोच एक पुरुष कॉन्फिडन्सने चालू शकतो. आणि म्हणून 12 रात्रींचा तो जागर होता निर्भयाला समर्पित म्हणून, की तुम्ही रात्री बाहेर या, रस्त्यावर या रस्त्याला घाबरू नका. हल्ली काही लेडीज म्हणतील जातो की आम्ही नाईट शिफ्टला, आम्ही तर येतो घरी, पण तुम्ही येता, सगळ्यात सुरक्षित आहेत का? कारण असे भरपूर सामाजिक मंडळ आहेत की ते सुरक्षा देणारे आहेत. बरं, पहिली रात्र होती फातिमा, सावित्री फातिमा, तुझ्या ज्ञानाने इथले भय संपवायचे आहे. दुसरी रात्र, जिजाऊ तुझ्या संस्काराने भय इथले संपवायचे आहे. विनेश फोगट, बरं का, विनेश तुझ्या मनोबलाने भय इथले संपवायचे आहे. मुक्ताई तुझ्या प्रेमाने, मुक्ता तुझ्या बुद्धीने भय इथले संपवायचे आहे. स्मिता पाटील, बरं का, जैत्रे जय, पाहिला ना पिक्चर उंबरठा, बघा. आज घरी गेले ना, थोडा का होईना तुम्ही वेळ काढा की हे 2 पिक्चर तुम्हाला कधी बघायचे. काय ती स्त्री संघर्ष करते, किती कठीण. आणि स्त्रियांची खूप अशी बोलकी भावना स्मिता पाटील हे व्यक्तिमत्व खूप सुंदर निभावते. स्मिता तुझ्या कलेने भय इथले संपवायचे आहे. बळी राजा, बरं का, बळी तुझ्या समतेचे भय इथले संपवायचे आहे. लक्ष्मीबाई तुझ्या वीरतेने, मातंगिनी तुझ्या साहसाने, इंदिरा तुझ्या ध्येयाने भय इथले संपवायचे आहे. बहिणाबाई तुझ्या ओवीने भय इथले संपवायचे आहे. बहिणाबाई पण म्हणते ना, अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. इथे पण सुगरणीच्या खोप्याचं किती कौतुक केलेलं आहे. जनाबाई तुझ्या भक्तीने भय इथले संपवायचे आहे. रमाई तुझ्या त्यागाने भय इथले संपवायचे आहे. अहिल्या तुझ्या न्यायदानाने भय इथले संपवायचे आहे. अशा पद्धतीने हा स्त्री जागर होता. मी तुम्हाला आता थोडक्यात जास्त काही बोलत नाही, एक मिनिटांची कविता आहे, 1 मिनिटात ती वाचून होईल. या जगात जर ती नसती तर, अर्थात ही कविता माझे बंधू संजय पांडुरंग भोसले यांची आहे. 15 वर्ष झाली या कवितेला. या जगात जर ती नसती तर तुला राखी कोणी बांधली असती, भाऊबीज कोणी केली असती, बहिणीसारखी काळजी तुझी सांग बरं कोणी घेतली असती. या जगात जर ती नसती, या जगात जर ती नसती तर राणी लक्ष्मीच्या गोष्टी घडल्या नसत्या, सावित्रीच्या लेखी शिकल्या नसत्या, पीटी उषा धावली नसती, कल्पना चावला उडली नसती. जर या जगात ती नसती, या जगात जर ती नसती तर मदर तेरेसा जगाची माऊली नसती, सिंधुताई अनाथांची सावली नसती, आनंदी जोशींसारखी मूर्ती नसती, अहिल्या होळकर सारखी कीर्ती नसती. जर ती या जगात नसती तर विठाबाईच्या पायात घुंगरांची चाल नसती, लता दीदींच्या गळ्यात सुरांची माळ नसती, जात्याला बहिणाबाईंची ओवी नसती, माथ्याला हिरकणीची चावी नसती. या जगात जर ती नसती तर. एवढे बोलून मी संपवते आणि एक लाईनने रजा घेईल. एकाच या जन्मी जणू फुलुनी फिरुनी पुन्हा जन्मेन मी, फिरुनी पुन्हा जन्मेन मी. बस, मी पूर्ण गाणं नाही म्हणत, रजा घेते. थँक्यू सो मच. तुम्ही मला ऐकून घेतलं. मान्यवरांचे आभार. धन्यवाद. सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मान्यवरांना देखील जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्याला लाभलेल्या माननीय डॉक्टर सुषमा पेडणेकर सोनावणे मॅडम यांचा परिचय करून द्यायला मला सांगितलं गेलेलं आहे. मॅडम ह्या तळेगाव मेडिकल कॉलेजमधून MBBS पासआउट झालेले आहेत. त्यांनी BJ मेडिकल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MD पॅथॉलॉजी ही पदवी त्यांनी संपादित केलेली आहे. BJ मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून त्या कार्यरत आहेत. CPR कोल्हापूर मेडिकल कॉलेज येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 18 वर्षाचा त्यांना अनुभव आहे. ससून हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब म्हणजे जेव्हा कोविडची साथ होती
कोविडच्या काळामध्ये त्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब याची स्थापना केली आणि तिथे 10 लाखाहून अधिक असे सॅम्पलचे टेस्ट त्यांनी त्या काळामध्ये केले आहेत. बेस्ट टीचर आणि कोविड साथीमध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी रोटरी क्लब पुणे यांच्यातर्फे त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. जागतिक स्तरावरती 15पेक्षा जास्ती सायंटिफिक पेपर्स त्यांचे पब्लिश झालेले आहेत. अशा आपल्याला उच्च विद्याविभूषित आणि डॉक्टर मॅडम आपल्याला ते पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत. मी त्यांचं खूप स्वागत करते आणि मॅडमना विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान द्यावं. सगळ्यांना गुड इव्हनिंग. प्रथमतः मी वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला आज मान दिलेला आहे. व्यासपीठावरील उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि समोर बसलेल्या सगळ्या महिला, आज त्यांचा खूप मोठा मान आहे, तर त्या पण सगळ्या मान्यवरच आहेत. त्यांना माझा खूप खूप आजच्या या महिला जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला मेश्राम काकांनी सांगितलं, अचानक 10 दिवसापूर्वी आले होते आणि म्हटले की तू आरोग्यावरती बोलशील का. आता माझा पैलू असल्यामुळे मी त्यांना नाही म्हटलेच नाही, म्हटलं मी नक्की बोलेल म्हणून. त्यामुळे काका थँक्यू सो मच. आता महिलांचं आरोग्य हे म्हणजे अगदी निग्लेक्ट केलेलं असतं. आपण स्वतः महिला आपलं स्वतःचं आरोग्य बऱ्यापैकी निग्लेक्ट करत असतो. आपल्याला आपल्या कुटुंबाची पूर्ण काळजी असते. सकाळी उठल्यापासून मुलांच्या मागे, नवऱ्याच्या मागे, बाकी इतर जे काही आपले कुटुंबीय आहेत त्यांच्या मागे आपण धावत असतो, पळत असतो. पण या सगळ्यामध्ये आपण कुठेतरी आपली काळजी घ्यायला विसरतो. बरोबर? आपल्या महिलांची काळजी जास्तीत जास्त कधी घेतली जाते? जेव्हा आपण गरोदर असतो. आणि ती काळजी आपल्यासाठी कमी पण होणाऱ्या बाळासाठी जास्त घेतली जाते. नक्की. त्यामुळे ही जबाबदारी कोणाची आहे? की आपली जबाबदारी आहे की आपली काळजी ही आपण स्वतः घेतली पाहिजे. आरोग्य म्हणजे काय? आता आमच्या टर्म्समध्ये, मेडिकल टर्म्समध्ये म्हणतात तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेलं आहे की फिटनेस हा फक्त शारीरिक नाही. फिटनेस हा फक्त शारीरिक नसून तो आपला सामाजिक फिटनेस असला पाहिजे, तो आपला मानसिक फिटनेस असला पाहिजे. हे तिन्ही जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही फिट राहता. हो की नाही? तर मला असं वाटतं ह्या ज्येष्ठ नागरिक संघाचं कौतुक असं आहे की जेव्हा काकांनी मला सांगितलं की ते मॉर्निंग वॉक असू दे किंवा त्यांचं हास्य क्लब असू दे, या सगळ्या ॲक्टिव्हिटी ते करत असतात. त्यामुळे नक्कीच ते आपली काळजी चांगली घेत आहेत. आता महिलांचं आरोग्य म्हटलं तर महिलांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात हे पुरुषांपेक्षा थोडेसे वेगळे असतात. आणि कधी कधी आपण पुरुषांपेक्षा आपल्याला जास्त देवाने एक हे दिलेलं आहे की आपल्याला काही आजार हे पुरुषांमध्ये होतात ते आपल्यामध्ये पटकन होत नाही. ओके, जसं आपले हॉर्मोन्स आहेत. इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे हृदयविकाराचे आजार हे पुरुषांपेक्षा आपल्यामध्ये कमी किंवा खूप वर्षानंतर बघायला मिळतात. ओके, पण हाच इस्ट्रोजनचा हॉर्मोन जो आहे तो आपल्यामध्ये जवळपास 35 नंतर कमी कमी होत जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला हाडांचे विकार असू दे, कमकुवतपणा असू दे, या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी आपण किती जण आहोत जो रोज कॅल्शियम असेल, व्हायटमिन डी असेल किंवा बाकीचे जे काही प्रथिने असतील ते आपण घेतो? मला नाही वाटत कोणी घेत असेल. जवळपास 35 नंतरच या गोष्टी आपण सुरुवात केल्या पाहिजे. ओके, मोस्ट प्रोबॅबली ज्यांच्या सेकंड प्रेग्नन्सी झाली आहे त्यांना खूप गरज असते की त्यांनी हे सगळे सप्लिमेंट्स आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजे. आता पुरुषांसारखेच महिलांमध्ये पण 40 नंतर काही कॉमन आजार आहेत, जसे आहे ऑस्टिओपोरोसिस. आता हा ऑस्टिओपोरोसिस जो प्रकार आहे तो पुरुषांमध्ये कमी दिसला जातो, तो महिलांमध्ये जास्त असतो. आता हे आपण प्रिव्हेंट करू शकतो साध्या कॅल्शियमच्या सप्लिमेंट्सने आणि रेग्युलर व्यायाम केल्यामुळे. त्याच्या व्यतिरिक्त महिलांमध्ये अनिमिया असेल, हे पण खूप कॉमन आहे. त्याच्या व्यतिरिक्त महिलांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण असू शकतं. हे जे काही लाईफस्टाईल डिसिजेस असतात, डायबिटीज असेल, या सगळ्यांवरती नियंत्रण करण्यासाठी साधं सोपं म्हणजे रोज व्यायाम करणं, आपला आहार व्यवस्थित ठेवणं, भरपूर पाणी पिणं, आहारामध्ये जंक फूड जे आपण खातो ते आपण घेतलं नाही पाहिजे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त साखर ही म्हणजे सगळ्यांना इतकी जवळची असते की साखर सोडणं म्हणजे हा खूप मोठं दिव्य आहे असं सगळ्यांना वाटतं. पण साखर ही लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आरोग्यासाठी अजिबात चांगली नाही.
त्यामुळे साखर मुलांनाही आपण कमी द्यायला पाहिजे, आपणही साखरेचं प्रमाण कमीत कमी ठेवलं पाहिजे. त्यामुळे या लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत, आता आमच्यासारखे यंग पॉप्युलेशन आहे त्यांच्यामध्ये सेडेंटरी लाईफस्टाईल असतात, एकाच खुर्चीवरती बसून IT प्रोफेशन असणाऱ्या ज्या महिला असतील त्या सतत बसलेल्या असतात, त्यामुळे त्यांना हे विकार होण्याचे चान्सेस असतात. आता हल्ली दुसरी जी गोष्ट आहे ज्या महिलांमध्ये त्याचं प्रमाण खूप खूप वाढलेलं आहे ते म्हणजे स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर. त्याच्या व्यतिरिक्त गर्भाशयाचा मुखाचा कर्करोग ह्या आता हल्ली आपल्याला खूप जास्त प्रमाणात याचे पेशंट्स आपल्याला बघायला मिळतात. आता या ज्या काही कर्करोग आहेत त्याला आपण कसं लवकरात लवकर त्याचं निदान करू शकतो आणि त्याच्यावरती उपचार कसं करू शकतो हे सगळ्यांना माहिती पाहिजे. आता ब्रेस्ट कॅन्सर, ओके, आता ही जी ब्रेस्ट कॅन्सरची काही वर्षांपूर्वी 15-20 वर्षांपूर्वी जी वयोमर्यादा होती ती साधारण 45-47 वर्षाच्या नंतरच्या महिलांना होत होती. पण आता काही वर्षांमध्येच ही आता वयोमर्यादा खाली आलेली आहे. जवळपास 40शी लागल्यानंतर बऱ्याचशा महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या संभावना उद्भवतात. आता ह्या ब्रेस्ट कॅन्सरचं कसं निदान केलं गेलं पाहिजे? आता जसं आपलं वय 40शीचं होईल तसंच एक सेल्फ असेसमेंट किंवा सेल्फ एक्झामिनेशन असतं. सर्व महिलांना मी सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःच्या स्तनाची ब्रेस्टची स्वतः एक्झामिनेशन करा. तुम्हाला कुठेही छोटी मोठी जर गाठ आढळली तर मग नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करून घ्या. हे आम्ही सगळ्याच महिलांना सांगतो की आपल्या स्वतःचं ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त हल्ली आपण पाहतो की डायग्नॉसिसमध्ये सगळीकडे लिटरली सगळीकडे बिझनेस चालू आहे. आपल्या बऱ्याचशा कंपन्यांमध्ये महिला काम करत असतात किंवा इव्हन आपले पती असेल, भाऊ असतील, सगळ्यांना एवढ्या इन्व्हेस्टिगेशन्स करायला सांगतात की अगदी तो बाजार झालेला आहे. त्यामुळे कमीत कमी इन्व्हेस्टिगेशन्स काय केले पाहिजे? जवळपास जेव्हा तुम्ही 40मध्ये जातात तर अगदी भरमसाठ लिस्ट असते. माझ्याकडे भरपूर माझे कुटुंबातले लोक मला ते रिपोर्ट पाठवत असतात की प्लीज जरा चेक कर आणि बघ सांग काय ते. तर त्यांना मी सांगते मी तुमचा सगळा रिपोर्ट पाहणार नाही, मला जेवढे इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन्स वाटतात मी तेवढेच पाहणार आणि तेवढ्यावरतीच माझा अभिप्राय तुम्हाला देणार. त्यामुळे 40शी नंतर जसं तुमचं हिमोग्लोबिन आहे, तुमचं कोलेस्ट्रॉल आहे, त्याच्या व्यतिरिक्त ECG हा रेग्युलरली केला गेला पाहिजे. जवळपास 6 महिन्याच्या अंतरावरती जे 50च्या किंवा 45 वर्षाच्या पुढचे महिला वर्ग आहे त्यांनी नक्की करून घ्यायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही 40शी किंवा 45मध्ये येता तेव्हा सोनो मॅमोग्राफी, आता ही टेस्ट थोडीशी महाग आहे पण खूप महत्त्वाची आहे. तर निदान 2 वर्षातून 1 वेळा तरी आपण मॅमोग्राफी करून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतर रेग्युलर फॉलोअप हा ठेवला पाहिजे. आणि बेसिकली ज्यांच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, ज्यांच्या आईला की ज्यांच्या मावशीला, बहिणीला कोणत्याही प्रकारचा ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा सर्व्हायकल कॅन्सर जो गर्भाशयाचा कॅन्सर आहे त्यांच्यामध्ये जर ही हिस्ट्री असेल तर त्यांनी नक्कीच प्रत्येक वर्षी आपला फॉलोअप करून या टेस्ट करून घेतल्या पाहिजे. ओके, याच्या व्यतिरिक्त आपल्याला जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे रोजचा व्यायाम. व्यायाम हा खूप खूप महत्त्वाचा आहे आपल्याला फिट राहण्यासाठी. आता ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना मे बी जिममध्ये जाणं शक्य नसेल, धावणं शक्य नसेल, पण रोजचा मॉर्निंग वॉक जे तुम्ही ऑलरेडी आय थिंक करत आहात ते खूप छान आहे, चांगलं आहे. रोजचा मॉर्निंग वॉक, जमेल तेवढं घरातलं काम आपण करणं, सुनेवरती जास्त निर्भर न राहता. जेवढं तुम्ही गांधीजी पण बघा अगदी शेवटपर्यंत ते आपलं काम स्वतः करायचे. त्यामुळे आपले जॉईंट्स हे खूप चांगले कार्यरत राहतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या महिलांनी आत्मसात केल्या पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त मी आपल्या सगळ्या पुरुष वर्गांना, सगळे सिनियर सिटीजन्स आहेत किंवा इवन तरुण बसलेले आहेत त्यांना अपील करते की आपल्या घरातल्या आईची, आपल्या पत्नीची, आपल्या बहिणींची, अगदी लहान मुली असतील त्यांची शारीरिक काळजीही घेतली पाहिजे. त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की त्यांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त मी ज्येष्ठ नागरिक संघांना असं एक माझं हे मी या फील्डमध्ये आहे तर याच्या पुढे जर तुम्हाला काही एखादं वर्कशॉप घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल कॉमन लाईफ सपोर्ट. कॉमन लाईफ सपोर्ट म्हणजे काय असतं की अचानक एखादा आपल्या घरी
कोणीतरी अचानक कोणाला तरी चक्कर येऊ शकते, कोणीतरी कार्डियाक अरेस्टमध्ये जाऊन तो खाली पडू शकतो, किंवा पब्लिक प्लेसेसमध्ये पण आपण बघतो कोणाला तरी काहीतरी होतं. तर या सिच्युएशनमध्ये आपण काय केलं पाहिजे, अशा काही फर्स्ट एड्स आम्ही म्हणतो ज्या त्या रुग्णाला तिथे मिळाल्या, जे डॉक्टर्स नसताना पण जर आपण देऊ शकतो, कॉमन माणूसही आपण ते देऊ शकतो. असे काही वर्कशॉप तुम्हाला जर कंडक्ट करायचे असेल, तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर मी नक्की त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करेन. एवढे बोलून मी माझे 2 शब्द बोलते. थँक्यू सो मच. माननीय ॲडव्होकेट मनीषाताई महाजन यांचा परिचय मला त्यांनी स्वतःच सांगितलं की शॉर्टमध्ये करून द्या. परिचय फार मोठा आहे, कारण कर्तृत्व तेवढं मोठं आहे. ताई ह्या मला आनंद होतो सांगायला की मी ज्या स्कूलमध्ये शिकले त्या स्कूलमधून तुमचं शिक्षण झालेलं आहे. आकुर्डी चिंचवड इंग्लिश मिडियम स्कूल, आकुर्डीमधील ही स्कूल आहे. त्यांचं महाविद्यालय 11वी 12वी फर्ग्युसन कॉलेजमधून आणि कायद्याचे शिक्षण BSL LLB ILS लॉ कॉलेज पुणे 1992 साली त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. वकिलीचे कामकाज सांगायचे तर पुणे जिल्हा न्यायालय, ग्राहक न्यायालय, सहकारी न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, विवाह विषयक प्रकरणे, ट्रस्ट विषयक प्रकरणे तसेच संबंधित कार्यालयांमध्ये पुणे व पिंपरी मोरवाडी न्यायालयांमध्ये प्रामुख्याने दिवाणी केसेस आणि विवाह विषयक प्रकरणांवर कामकाज त्या करतात. सामाजिक कार्यामध्ये त्या सहभाग घेत असतात. सामाजिक, आर्थिक व कायदेशीर न्यायासाठी तसेच महिलांच्या उन्नती व सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. कमी खर्चात आंतरजातीय, आंतरधर्मीय व आंतरराष्ट्रीय विवाहांना प्रोत्साहन देतात. आजपर्यंत 55 ते 60 आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह, विशेष विवाह अधिनियम आणि सत्यशोधक पद्धतीने संपन्न केले आहेत. सामाजिक अनुभव आणि कामगिरी, युवक संघटना DYFI च्या माध्यमातून 11वी पासून स्थानिक नागरी व सामाजिक समस्यांचे निराकरण करणाऱ्या संघटनेत त्या सहभाग घेत असतात. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टच्या सभासद होत्या. जनवादी महिला संघटनेत कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलेले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या महाविद्यालयीन काळापासून कार्यरत आहेत. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची 2013 रोजी निर्गुण खुणानंतर पिंपरी चिंचवड शाखेच्या रिंगण नाट्याच्या 130हून अधिक प्रयोगांमध्ये त्या सहभागी होऊन अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन याचा प्रचार व प्रसार करीत आहेत. त्यांचे प्रमुख योगदान खूप सारे आहेत खूप सारे आहेत, पण मॅडमचे खूप काम आहे आणि आता त्यांच्या बोलण्यातूनही आपल्याला समजेल की त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक असो, राजकीय असो किंवा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांचं खूप काम आहे. तर मॅडमला मी विनंती करेन की त्यांनी आपलं व्याख्यान इथे सुरू करावं. गुड इव्हनिंग आणि सगळ्यांना हॅपी विमेन्स डे. आणि जे ज्येष्ठ नागरिक संघातल्या ज्या ज्येष्ठांनी आम्हाला इथे आमंत्रित केले त्या सर्व काका लोकांना सप्रेम नमस्कार. कारण तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आम्ही येऊ शकलो, नाहीतर आम्हाला कोण ओळखणार असं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असे की आपण जे महिला दिन साजरा करतो, तर मी माझ्या अँगलनी बोलणार आहे, कारण मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ती आहे. मी लॉ कॉलेजला असताना डॉक्टर दाभोळकरांचं पहिलं व्याख्यान ऐकलं. ते व्याख्यान ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टर जे बोलतात, डॉक्टर जे वागतात, डॉक्टर जे भाषण करतात तसं भाषण नाही जरी करता आलं तरी आपल्याला ते सांगतात तसं वागता आलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा हे आदर्शांची आम्ही इथं खाली पूजा केली, त्यांना मी हार अर्पण केले, त्यावेळेला असं लक्षात येतं की महिलांचा आदर्श खूप मोठा आहे. म्हणजे माझ्यासाठी माझी आदर्श माझी आई होती, कारण माझी आई शिक्षित होती आणि आईला ग्रॅज्युएशन पूर्ण करता आलं नाही, लग्न झालं, म्हणून तिचं असं म्हणणं होतं की तू तरी कमीत कमी शिकलं पाहिजेस, कारण माझी इच्छा आहे की तू शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक आईला असं वाटतं की जे आईचं अपूर्ण स्वप्न असतं ते मुलींनी पूर्ण केलं पाहिजे. आणि सांगायला मला असं वाटेल की जेव्हा आमच्या गावाकडे, म्हणजे आम्ही प्रॉपर कर्नाटकातले, तर कर्नाटकमध्ये चमखंडी म्हणून गाव आहे आणि तिथे माझे आजोबा म्हणजे वडिलांचे चुलते ॲडव्होकेट होते, त्यांचा मुलगा ॲडव्होकेट आणि नोटरी आहे. माझे अनेक चुलत भाऊ नोटरी ॲडव्होकेट आहेत. फक्त आमच्या घरात मुलगी शिकलेली नव्हती आणि मी शिकले आणि मी वकील झाल्यानंतर आमच्या घरात खूप आनंदाचं वातावरण झालं की पुण्यात राहिली आणि ही वकील झाली. तर एक असतं की घरामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुली, आता इथे ज्या बसलेल्या आहेत मंचावरती, विचार मंचावरती बसलेले आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर आहेत, त्याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्या स्वतः IT क्षेत्रात काम केलं होतं, त्याही प्रत्येक जणी ह्या त्यांच्या घरामध्ये शिकलेल्या मुली आहेत.
आणि त्यांचं फार कौतुक होत असेल, निश्चितच कौतुक होत असेल, कारण मुली शिकल्या म्हणजे घरामध्ये खूप एक चांगलं वातावरण तयार होतं. आणि माझ्या वडिलांनी जे मला शिकवलं त्यावेळेला आमच्या काही प्रॉपर्टीची केस चालू होती पुण्यामध्ये. वडिलांनी प्लॉट घेतला होता, त्याचं मॅटर चालू होतं कोर्टामध्ये, आणि बाहेरच्या वकिलांचा जो त्यांना अनुभव येत होता त्याच्यावरून त्यांनी असं म्हटलं की आपल्या घरचा एक वकील असला पाहिजे. आणि मग त्यांनी मला अगदी 10वीत असताना सांगितलं होतं की तू वकील होणार आहेस. आणि मग ते एक ड्रीम, जे मगाशी दीपाली ताईंनी सांगितलं की आपलं काहीतरी ड्रीम असलं पाहिजे, तर ते ड्रीम माझ्या वडिलांनी माझ्यामध्ये पेरलं आणि मी ॲडव्होकेट झाले. आता ॲडव्होकेट होत असताना जे आजूबाजूला सामाजिक क्षेत्र होतं त्या सामाजिक क्षेत्राचं आकलन सुद्धा मी करत गेले, बघत गेले. समाजामध्ये कशा पद्धतीचे अन्याय होतात, अत्याचार होतात, आणि वंचित जे समाज आहे, वंचित समाजातील लोकांवरती केवढा अन्याय होतो, केवढा अत्याचार होतो. आणि आपण निश्चितपणे हे काम केलं पाहिजे. समाजामध्ये काहीतरी आपण देणं लागतो, कारण समाज आपल्याला एवढं भरभरून प्रेम देतं. या समाजाने आम्हाला वकिली क्षेत्रामध्ये सुद्धा खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे. तर मग या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हे जाणवत होतं. आणि त्याच काळामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची आणि माझी भेट झाली, आणि मला ते एक प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडनं मला बरंच काही शिकायला मिळालं. मला स्टेजवर कधीही बोलता येत नव्हतं. मी अशी बॅक बेंचर होते, मागे बसायची, एकदम लास्टला बसून मी भाषणं ऐकायची लोकांची. डॉक्टरांनी मला हळूहळू स्टेजवर आणलं. मला डॉक्टर म्हणाले, मनीषा तुला बोलता येतं, तुला विचार मांडता येतात, तू येत जा, स्टेजवर उभी राहत जा, बोलत जा. पहिल्यांदा बोलले तेव्हा दरदरून घाम फुटलेला होता. एवढा घाम आलेला होता मला की मला असं भीती वाटायला लागली की आता मी ह्या स्टेजवर कोसळून पडते का काय. नाही, इतकी परिस्थिती वाईट असते प्रत्येकाचं, म्हणजे ज्याला स्टेजवर बोलता येत नाही त्याची कंडिशन अशी असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात जेव्हा आपण स्वतःला सक्षमीकरणाकडे नेत असतो. कारण मागाशी जेव्हा ह्या सुनंदाताई आल्या आणि त्या इथं बोलल्या, मला इतकं छान वाटलं. मला असं शाळेत बसल्यासारखं वाटलं, आणि शाळेमधली माझी मराठीची शिक्षिका काहीतरी मला शिकवते असं मला वाटलं. तर असं मला इतकं छान वाटलं, त्यांना ऐकत राहावंसं वाटलं मला. जेव्हा त्या एकदम शांतपणे आल्या आणि शांतपणे उभ्या राहिल्या आणि जे बोलायला सुटल्या लागल्या त्या इतकं छान बोलल्या, मला ते फार प्रेरणादायी वाटलं. म्हणजे असे आपले जे ज्येष्ठ आहेत त्यांचा आपण निश्चितच मान राखला पाहिजे, त्यांच्याबद्दल आपुलकी असली पाहिजे, त्यांच्याबद्दल प्रेम असलं पाहिजे, त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे. आणि तोच आदर मला डॉक्टर दाभोळकरांचाही आहे. आता मला म्हणजे इथं जे विषय आहे या विषयामध्ये असं सांगितलेलं आहे की महिला सक्षमीकरण आणि महिलांचे हक्क, समानता. आता महिलांच्या हक्कामध्ये महिलांच्या बाजूने जे झालेले सगळे कायदे ते महत्त्वाचे आहेत आपल्याला. आणि आपल्यासाठी प्रेरणादायी नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला इतका विचार केलेला आहे भारतीय राज्यघटना बनवताना. कारण भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक गोष्ट त्याच्यात मेन्शन केलेली आहे. म्हणजे राज्यघटनेचं नुसतं आर्टिकल जरी आपण बघितले, कारण ते इतके आहेत की लक्षात राहण्यासारखे नाही आहेत म्हणून मी ते लिहिलेले आहेत, ते जर आर्टिकल नुसतं वाचलं आपण तरी आपल्या लक्षात येईल की भारतीय राज्यघटनेमध्ये काय काय अंतर्भूत केलेलं आहे. एवढ्या गोष्टी अंतर्भूत केलेल्या आहेत जे महिलांच्या हक्कासाठी, महिलांच्या उत्थानासाठी, महिलांना डिरोगेटरी म्हणजे महिलांना अपमानकारक किंवा महिलांना कमीपणा किंवा उणेपणा देणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या त्याग कराव्या, त्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना जेव्हा मगाशी दीपालीताई म्हणाल्या, त्या प्रस्तावनेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आपले सगळे समान हक्क, आपले स्वातंत्र्य, आपला बंधुभाव किंवा भारतामध्ये राहत असताना आपण कसं राहिलं पाहिजे याबद्दलची आपली प्रस्तावना आहे. प्रस्तावना सुद्धा तितकाच महत्त्वाचं आहे. भारतीय राज्यघटनेचा आर्टिकल 14 काय म्हणतं की समानता. समानता म्हणजे तुम्हाला सगळीकडे समानतेने वागवलं जाईल. आणि आपला जो भारत देश आहे, भारत देशामध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये जर आपण असं बघितलं तर संत समाज सुधारक जे आहेत, ज्यांनी समाजाची सुधारणा केली, समाजामधल्या कुप्रथा असतील त्यांच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे. आणि संत महात्म्यांनी, या लोकांनी समाजामधला म्हणजे संत तुकाराम महाराज, आपण पुण्यातले आहोत आणि देहुगाव आपल्यापासून फार जवळ आहे, तर तुकाराम महाराजांबद्दल आपल्याला बोलणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज असं म्हणाले होते, भेदाभेद अमंगळ. म्हणजे शिवाजी महाराज आणि संत तुकाराम जे आहेत यांची भेट झाली होती म्हणून आपल्याकडे भक्तिशक्तीचं शिल्प आहे. तर भक्तिशक्तीचं शिल्प काय सांगतं आपल्याला, एकीकडे आपल्याला तेवढं ताकदवर झालं पाहिजे शिवाजी महाराजांसारखं आणि तुकाराम महाराजांसारखं ज्ञानी झालं पाहिजे, असं आपल्याला ते शिल्प सांगतं. आणि म्हणून हे जे संत समाज सुधारक आहेत हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि बाबासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ठरतात आजच्या काळामध्ये, आजच्या युगामध्ये. त्यांनी आपल्याला भेदाभेद
कुठेच घडणार नाही याबद्दल दखल घेतलेली आहे. आणि आर्टिकल 15(1) मध्ये सुद्धा त्यांनी असंच सांगितलेलं आहे की भेदभाव कुणावरही होणार नाही. तो त्याचं लिंग किंवा त्याचं जे काही म्हणजे पुरुष असेल, महिला असेल किंवा गरीब, उच्च नीच जे काही असेल तर त्या बाबतीत भेदभाव होणार नाही. त्यानंतर 15(3) मध्ये आर्टिकल 15(3) मध्ये महिलांना स्पेशल प्रोव्हिजन्स म्हणजे त्यांना वीकर सेक्शन, समाजाचा एक वीक सेक्शन असं समजलं जात होतं. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे, ते मी इथं पुन्हा सांगत नाहीये, पण पुरुष सत्ताक पद्धतीमुळे महिलांवरती अनेक अत्याचार अनेक वर्ष होत आलेली आहेत. आणि ते जे अन्याय अत्याचार आहेत, तिला जे म्हणजे तिला जी किंमत नव्हती, तिला स्वतःला घर घेण्याचा अधिकार नव्हता, तिला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, तिला उंबऱ्याच्या बाहेर येण्याचा अधिकार नव्हता, अशा परिस्थितीमध्ये तिचा खून म्हणजे तिच्यावरती सतीप्रथासारखी प्रथा, कुप्रथा लादली होती. तिला पतीच्या सरणावर म्हणजे त्यांच्या स्मशानभूमीमध्ये जेव्हा प्रेत नेलं जात होतं त्यावेळेला तिची नग्नावस्थेमध्ये पूजा करून तिला तिच्या नवऱ्याच्या प्रेतावर बसवून तिला जिवंत जाळलं जात होतं. का तर हिने पतीच्या मागे जिवंत राहू नये. अशा खूप साऱ्या कुप्रथा होत्या. आणि त्यासाठी मनुस्मृतीसारखा जो ग्रंथ आहे तो त्याला जबाबदार आहे की त्याच्यामधून भेदभाव आणि महिलांवरती अत्याचार हे जास्तीत जास्त करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे त्या वीकर सेक्शनला त्यांना बाहेर काढण्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन्स करायला पाहिजेत, त्यांना स्पेशल उपाययोजना केले पाहिजेत असं भारतीय राज्यघटना सांगते. त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी किंवा कुठेही गेलात तर समान संधी उपलब्ध झाली पाहिजे सर्वांनाच, जातपात कुठली न बघता त्यांना समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. त्यानंतर आर्टिकल 39(a) मध्ये म्हटलेलं आहे की तुम्हाला ॲडिक्वेट मीन्स म्हणजे तुम्हाला त्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्यासाठी तशी व्यवस्था केली जाईल. आणि ती व्यवस्था कुणाची आहे तर राज्यांनी केली पाहिजे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल त्यांच्याकडनं ही व्यवस्था झाली पाहिजे. त्याच्यानंतर इक्वल बेसिसवरती जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय आणि जस्टिस हे मिळालं पाहिजे. कुणावरही अन्याय, अत्याचार, शोषण झालं नाही पाहिजे, शोषणमुक्त समाज असला पाहिजे. त्यानंतर पुढच्या आर्टिकलमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या कामाच्या ठिकाणी जर एखादी महिला काम करत असेल तर तिला काम करण्यासाठी योग्य असं वातावरण तिथं असलं पाहिजे. म्हणजे तिला खूप असं त्रासदायक वातावरणामध्ये तिला कामास ठेवू नये आणि तिला चांगल्या पद्धतीचं वातावरण तिथं उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. तिला मॅटर्निटी लीव्ह मिळाली पाहिजे. म्हणजे मॅटर्निटी लीव्ह जी आहे की कामाच्या ठिकाणी जर एखादी बाई काम करत असेल आणि ती गरोदर असेल तर तिला मॅटर्निटी लीव्हचे बेनिफिट्स मिळाले पाहिजे. आणि इथं ज्या महिला वर्गाने सर्व्हिस केलेल्या आहेत, जॉब केलेले आहेत, त्या सगळ्यांना माहिती आहे त्याचे बेनिफिट्स काय आहेत. त्याच्यानंतर एज्युकेशन म्हणजे शिक्षणासाठी संधी मिळाली पाहिजे. त्यानंतर त्यांना सामाजिक न्याय मिळवत असताना समाजामध्ये त्यांना कुठलाही त्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे. कारण आपण आत्ताच बघितला 15 दिवसापूर्वी आपल्याकडे पुण्यामध्ये कशा पद्धतीचा रेप झालेला आहे. तर अशा प्रकारे सामाजिक अन्याय त्यांच्यावर झाले नाही पाहिजे यासाठी सुद्धा प्रोव्हिजन सरकारने केले पाहिजेत असं भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले. भारतीय राज्यघटना पुढे असंही सांगतं की कुपोषणासारखा जो प्रकार आहे म्हणजे तुम्हाला जर काही समाज कुपोषित असेल तर त्यांना पोषण आहार मिळाला पाहिजे. आणि पोषण आहार मिळवण्यासाठी सरकारने देण्यासाठी म्हणजे त्या समाजामध्ये जर कुपोषित मुलं असतील तर ते शिक्षणापासून वंचित राहू शकतात, त्यांची बुद्धी पूर्ण व्यवस्थित चालू शकत नाही आणि म्हणून त्यांना कुपोषणमुक्त समाज करण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे. हे सगळं आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये. पण आपण राज्यघटना आपल्याला माहिती नसते, आपण विचारही करत नाही कारण ह्या सगळ्या सामाजिक गोष्टी आहेत. याच्यामध्ये कुठलाही अभ्यास करण्यासारखी गोष्ट नाही आहे, ही सामाजिक गोष्ट आहे. आणि ह्या सामाजिक गोष्टीसाठी आपले जे नेते आहेत, आपले जे पॉलिटिकल लिडर्स आहेत त्यांनी सुद्धा हेच कामं केलं पाहिजे. खरं बघायला गेलं तर ते जे काही आता करतायत आपण जे बघतोय 2014 पासून ते नाही अपेक्षित, ते नाहीये पॉलिटिकल लिडर्सकडनं. अपेक्षित असं आहे की त्यांनी या समाजाच्या उन्नतीसाठी काम केलं पाहिजे. पण तसं घडून येताना आपल्याला दिसत नाही. इव्हन काँग्रेसच्या काळातही ते घडलं नाही आणि आजही ते घडत नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्याला मतदान करताना सुद्धा खूप विचारपूर्वक मतदान केले पाहिजे. पैसे घेऊन, साड्या घेऊन, पार्ट्या घेऊन, बिर्याणी खाऊन मतदान करणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे जे काही बंधुभावाची भावना जी आहे त्याबद्दल सुद्धा आर्टिकल 51(a) सांगतं की महिलांच्या बाबतीत जे काही उणेपणा आणणाऱ्या गोष्टी आहेत, सामाजिक रूढी परंपरा ज्या आहेत की महिलांना उणेपणा आणणाऱ्या, त्या सगळ्या सामाजिक रूढी परंपरांना नाकारून त्यांना मानाचा, सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे महिलांना. यासाठी भारतीय राज्यघटना बोलते. नंतर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स यांच्या बाबतीत सुद्धा
स्पेशल रिझर्वेशन्सची गरज आहे आणि जोपर्यंत हा समाज उन्नत होत नाही तोपर्यंत स्पेशल रिझर्वेशन्स असल्या पाहिजेत. आपल्याकडे असं काहीतरी वेगळं चित्र निर्माण केलं जातंय की रिझर्वेशन्स आता बंद झाले पाहिजे, रिझर्वेशनची आता गरज नाही, सगळे शिक्षण घेत आहेत वगैरे, पण ते अजूनही तितकं पूर्ण सत्य नाही आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत की रिझर्वेशनची गरज अजून अनेक वर्ष आपल्याला लागणार आहे. तर ह्याही गोष्टी आपण भारतीय राज्यघटनेमधनंच कळतात आपल्याला. त्यानंतर आपल्याला महिलांसाठी 243D आणि ई त्यांच्यासाठी रिझर्वेशनची व्यवस्था म्हणजे कुठेही असेल तर महिलांसाठी रिझर्वेशन तिथं असलं पाहिजे असं सांगतं. म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, म्युन्सिपल काउन्सिल्स असतील, स्टेट गव्हर्नमेंटच्या जॉब्स असतील, कुठेही असेल अशा ठिकाणी रिझर्वेशन्स असले पाहिजे. आता हे मी भारतीय राज्यघटनेबद्दल आपल्याला सांगितलं कारण मला महिलांचे हक्क सांगण्यासाठी सांगितलं होतं. आणि दुसरा जो विषय आहे माझा तो आहे महिलांमधल्या अंधश्रद्धा. याविषयी पण मला थोडंसं बोलावं लागेल. एक 5 मिनिटात मी उरकते, जास्त वेळ घेणार नाही मी. तर एक 5 ते 10 मिनिटात मी उरकते कारण महिलांमधल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या पण खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपण असं बघितलं की आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत या रूढी परंपरांमध्ये महिलांना उपास तापास सगळे जे काही रिलिजियस ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये गुंतवलं गेलेलं होतं आणि गुंतवलं गेलेलं आहे ऑलरेडी. फक्त काही समाज म्हणजे आता मला बाबासाहेबांमुळे ही गोष्ट फार छान वाटते सांगायला की बुद्ध धम्माची जेव्हा दीक्षा बाबासाहेबांनी घेतली त्यावेळेला बुद्ध धम्माची दीक्षा घेत असताना बाबासाहेबांनी या सगळ्या रूढी परंपरांना नाकारलेलं आहे. 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टींना नाकारलेलं आहे आणि तसं नाकारण्याचं धारिष्ट्य आणि धाडस आजपर्यंत कोणाचं झालेलं नाहीये. म्हणजे हे आपण का नाकारायचंय? कारण हे समाजाला उणेपणा देणारी गोष्ट आहे, त्यातल्या त्यात महिलांना. कारण वेगवेगळ्या रूढी परंपरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या रूढी परंपरांच्या माध्यमातून महिलांना सारखं गुंतवून ठेवलं जातंय. त्यांना घराबाहेर पडण्याची संधी दिली जात नाही, त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवलं जातंय. आणि मला असं म्हणायचंय की हा जो समाज आहे आपला या समाजामध्ये लॉजिकल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग, वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आलेला आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाचं हे कर्तव्य आहे की त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार, प्रसार आणि मानवतावाद स्वीकारला पाहिजे आणि सुधारणावाद स्वीकारला पाहिजे. तर हा मानवतावाद, हा सुधारणावाद आपण स्वीकारताना बघतोय का? तर अजिबात नाही. कारण काय होतंय जेव्हा आपण या सगळ्या रूढी परंपरांमध्ये गुंतून बसतोय. आता तुम्हाला मी एक साधं उदाहरण देते. वटसावित्रीची पौर्णिमा. वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या वेळेला आपण साधा जन्म हाच नवरा मिळायला पाहिजे म्हणून आपण पूजा करतो आणि कुठे जातो तर ते वडाला जाऊन आपण दोरा गुंडाळतो आणि त्यावेळेला आपलं असं म्हणणं असतं की हाच नवरा मला 7 जन्म मिळाला पाहिजे. माझं असं मत आहे की अजूनही विज्ञानाच्या कसोटीवर पुढचा जन्म आहे का नाही, आत्मा आहे का नाही हे सिद्ध झालेलं नाही. त्याच्यामुळे पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला जर हाच नवरा हवा असेल तर या जन्मातल्या नवऱ्यांनी अगोदर मारायला पाहिजे कारण पुढच्या जन्मात तो मोठा होऊन जन्माला येईल आपल्यापेक्षा. कारण आपला नवरा आपल्यापेक्षा मोठा लागतो ना आपल्याला. कारण आपली जी पुरुषसत्ताक पद्धती आहे त्याच्यामध्ये बाईचं वय जास्त नाही पाहिजे, त्याच्यामध्ये बायकोचं वय कमी, पुरुषाचं वय जास्त. म्हणून तो जर या जन्मामध्ये अगोदर वारला तर नेक्स्ट जन्मामध्ये तो जो त्याला 7 जन्म येणार आहेत त्यातल्या एका जन्मामध्ये तो मोठा होणार आहे आणि मग त्या बाईनी मरायचंय आणि मग तिला पुढच्या जन्मामध्ये तोच नवरा मिळणार आहे. आता हे इतकं इलॉजिकल थिंकिंग आहे, इतकं इररॅशनल थिंकिंग आहे, याच्यामध्ये कुठेही ताळमेळ नाहीये कुठल्याही गोष्टीचा. तरी ही पूजा शिकलेली बाई घरामध्ये, आता शहरामध्ये सगळीकडे वडाची झाडं मिळत नाही, फांद्या विकत मिळतात मार्केटमध्ये, त्या घेऊन यायच्या, त्या कुठेतरी ठेवायच्या घरामध्ये आणि त्याला दोर गुंडाळून पूजा करायची. ही आजची शिकलेली बाई करते. म्हणजे हिचं शिक्षण काय उपयोगाचं? म्हणजे जी लॉजिकल थिंकिंग करू शकत नाही, जी रॅशनल थिंकिंग करू शकत नाही, तिचं ह्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? तर या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला लॉजिकल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग या गोष्टी सुद्धा महिलांमध्ये जास्त आणणं गरजेचं आहे कारण महिला याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत. त्याच्यानंतर बरेचसे आता महाशिवरात्रीचा उपवास झाला वाटतं आता थोड्या दिवसापूर्वी. तर त्यावेळेला असं म्हटलं जातं की म्हणजे त्यांचं ऍक्च्युली तसं जर बघितला इतिहास जर नीट वाचला
तर त्याच्यामध्ये असं दिसतंय की शिव जो होता तो आदिवासी समाजातला होता, तो जंगलामध्ये डोंगरामध्ये राहणारा माणूस होता आणि त्याला राजकन्या आवडली पार्वती आणि त्यांनी तिच्याबरोबर लग्न केलं पळून जाऊन. असं आहे. आपल्याकडे किती पळून जाऊन लग्न करणाऱ्यांना किंवा आंतरजातीय लग्न असेल, आंतरधर्मीय लग्न असेल, त्याला परवानगी किती इझिली दिली जाते? नाही दिली जाते इझिली. कारण इवन मला एका ठिकाणी बोलवलं होतं बुद्धिस्ट वधूवर मेळाव्यामध्ये. मी म्हटलं माझं इथं काहीच काम नाहीये, मी येणार नाही. म्हटलं नाही तुम्ही या आणि तुमचं बोला म्हणे बरं का. मग मी गेले तिथं. मग तिथे गेल्यानंतर तिथं मी जे सगळ्या बघितल्या, त्यांच्या पत्रिका सुद्धा बघितली जाते, त्याच्यामध्ये जात बघितली जाते, तुमची पूर्वाश्रमी म्हणजे बुद्ध धर्म स्वीकारायच्या अगोदर पूर्वाश्रमीची जात कोणती होती तुमची, त्याच्यानंतर तुमचे नातेवाईक कोण आहेत, काय आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये उत्खनन केलं जातं. कारण याची गरज नाहीये. कारण आज आपण बुद्ध धर्म स्वीकारलाय म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण माणूस म्हणून जगण्यासाठी सक्षम झालेले आहोत आणि सगळे माणसं आपण समान मानतो. आणि समान मानत असताना आपण अशा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपली लोक डिवाइड करण्याची गरज नाहीये. तरी सुद्धा ह्या कॅटेगरीजमध्ये डिव्हिजन होत आहे आणि ही डिव्हिजन आपल्याला नकोय. तर हे जे होतं, ही मानवतावाद जी आहे ती सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात महत्वाचं कर्तव्य सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेने की आपण मानवतावाद स्वीकारला पाहिजे. आणि म्हणून मानवतावाद स्वीकारत असताना सगळी माणसं ही समान आहेत हे स्वीकारणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून आंतरजातीय आंतरधर्मीय लग्नांना सपोर्ट ग्रुप चालवतो. कारण आजही म्हणजे पिंपळे सौदागरमध्ये आपण इथं बसलेलो आहोत आणि पिंपळे सौदागरमध्येच काटेपिंपळे ठिकाणी एका मुलाचं खून करण्यात आलेला होता. ही ताजी घटना आहे. एक 4-5 वर्षापूर्वीची किंवा 7-8 वर्षापूर्वीची घटना आहे. का तर त्याचं एका उच्च जातीच्या मुलीवर प्रेम होतं. म्हणजे आज ह्या घटना जे घडत आहेत समाजामध्ये याच्यासाठी सुद्धा आपण जागरूक असणं गरजेचं आहे. कारण ही जागरूकता आपल्याला भारतीय राज्यघटना पण सांगते आणि आपले वेगवेगळे कायदे म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट जो आहे, स्पेशल मॅरेज ऍक्ट सुद्धा असा म्हणतो की कुठल्याही जाती धर्माची मुलं एकत्र येऊन रजिस्टर मॅरेज करू शकतात. म्हणजे कुठल्याही जाती धर्माची मुली एकत्र येऊ शकतात, लग्न करू शकतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं ॲनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणून एक पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये ते का पुस्तक आहे? कारण त्यांना ते भाषण द्यायचं होतं. म्हणून बाबासाहेबांची एक अशी सवय होती की त्यांना जे भाषण द्यायचंय कुठेही जाऊन ते लिखित स्वरूपात तयार करायचे आणि पूर्ण लिहिलेलं त्यांचं भाषण असायचं. समजा ते भाषण करू शकले नाही तर त्यांचं ते भाषण अवेलेबल असायचं लिखित स्वरूपातलं. तर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे त्यांचं पंजाबमध्ये त्यांना भाषण करायचं होतं, त्यासाठीचं होतं. आणि ते काही कारणास्तव त्यांना करता आलं नाही. तर त्याचं पुस्तक रूपी आपल्यासमोर आहे. त्याच्यामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न जर केली तर ती सामाजिक एकता आणि नॅशनल इंटेग्रिटी यासाठी खूप महत्वाचं आहे. त्यामुळे अशी लग्न जास्तीत जास्त झाली पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. म्हणजे हे म्हणणं फक्त बाबासाहेबांचं आहे का? नाही. महात्मा फुलेंनी सुद्धा सत्यशोधक पद्धतीचा लग्नाचा विचार मांडला होता, सत्यशोधक समाजाची स्थापना करून. त्याच्यामध्ये महात्मा फुलेंनी सगळ्या रूढी परंपरा नाकारल्या होत्या आणि त्यांनी काय सांगितलं की कोणीही उठून सत्यशोधक पद्धतीचं लग्न लावू शकतं, त्यांनी फक्त ते थोडंसं शिकून घेणं गरजेचं आहे. तर मी सत्यशोधक पद्धतीची लग्न पुण्यामध्ये लावते, मला बरेच लोक बोलवतात, मी जाऊन लावून येते. तर ही जी लग्न आहेत ही लग्न लावण्यासाठी जातीने ब्राह्मण असला पाहिजे असं अट नाहीये. महात्मा फुलेंचं असं म्हणणं होतं कोणीही लग्न लावू शकतं. आणि त्याच्यामध्ये मान पान हुंडा बँड बाजा बारात त्याच्यानंतर खूप मोठं खर्च हे सगळं नाकारलेलं आहे त्याच्यामध्ये. कारण त्यावेळेला सुद्धा सामाजिक स्थिती अशी होती की काहीच लोकांना मोठा खर्च करता येत होता आणि बाकीच्या लोकांना कमी खर्चामध्ये करावं लागायचं. आणि हे त्यावरचा तोडगा होता महात्मा फुलेंनी दिलेला. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप सारं बोलण्यासारखं आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे काम करते त्याविषयी सुद्धा खूप सारं बोलण्यासारखं आहे. सावित्रीबाई फुलेंची एक कविता आहे, कारण त्या कवयित्री होत्या सावित्रीबाई फुले. तर त्यांची एक छोटीशी कविता आहे. तर ती कविता जर आपण वाचली किंवा माहिती असेल तुम्हाला तर त्याच्यात खूप छान त्यांनी मांडणी केलेली आहे की एकंदर स्त्री म्हणून आपण कसं असलं पाहिजे किंवा बाई म्हणून आपण कसं असलं पाहिजे आणि माणूस म्हणून कसं असलं पाहिजे याबद्दलची एक कविता आहे. ती कविता वाचते आणि मी थांबते कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि बोलायला सांगायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. कारण आम्ही समाजामध्ये काम करतो, भानामती करणी, त्याच्यानंतर जादूटोना, गंडे दोरे, त्याच्या खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्या आजही लोकांचा विश्वास आहे. आता आम्ही 26 जानेवारीला श्रीगोंद्याला जाऊन आलो भानामतीच्या केसमध्ये. आणि भानामतीच्या केसमध्ये काय व्हायचं, तिच्या अंगावरचे कपडे आपोआप जळायचे, घरातले कपडे जळत होते,
मग त्याचा आम्ही सगळा शोध केला, तिथे बघितलं तर घरातली थोरली सून आहे, तिच्यावर थोडा अन्याय होत होता, ती हे सगळं करत होती प्रकार. तर हे प्रकार घडत आहेत समाजामध्ये, हे घडू नयेत. IT क्षेत्रातली एक मुलगी होती, वशीकरणासाठी तिला पॅकेज चांगला होता, तिला काहीतरी 12 का 13 लाखाचा पॅकेज होता, तर तिने जवळजवळ 6 लाख रुपये एका बाबाला दिले, कारण तिच्या कामाच्या ठिकाणी एक मुलगा तिला आवडत होता आणि त्याला वशीकरण करण्यासाठी तिने कल्याणच्या बाबाला 6 का 7. म्हणजे अशा गोष्टी समाजामध्ये तरुण पिढी हे आजही करत आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आला, जेवढा पुरावा त्याच्यावर विश्वास ठेवायला लागलात तुम्ही, तर या सगळ्या इररॅशनल गोष्टींना तुम्ही नाकारणार आहात आणि तुम्ही पुढे चांगला नागरिक आणि चांगला माणूस म्हणून तुम्ही तुमचा स्वतःचा उत्कर्ष करणार आहात. तर शेवटी जाता मी असं म्हणेन की तयास मानव म्हणावे का, अशी एक कविता आहे सावित्रीबाई फुलेंची. तर त्याच्यामध्ये त्या असं म्हणतात, ज्ञान नाही विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का. म्हणजे माणूस असल्याचं काय लक्षण आहे की त्यांनी ज्ञान घेतलं पाहिजे, त्यांनी विद्या घेतली पाहिजे, त्याची गोडी असली पाहिजे आणि बुद्धी त्यांनी त्याची चालवली पाहिजे, ती बुद्धी गंज खात अशी पडून राहिली नाही पाहिजे. आणि या सगळ्या अपेक्षा सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या होत्या. आणि दुसऱ्यास मदत नाही, सेवा त्याग दया माया नाही, जयापरी सद्गुण नाही, तयास मानव म्हणावे का. म्हणजे आपल्यामध्ये काय असलं पाहिजे की दुसऱ्यांना मदत करण्याची वृत्ती असली पाहिजे, सेवा त्याग करण्याची वृत्ती असली पाहिजे, दया माया असली पाहिजे आणि सद्गुण असले पाहिजे, असे सगळे आपल्याकडे. आणि मग तो माणूस म्हणून आपण त्याला ओळखू शकतो. तर अशा छान छान सावित्रीबाई फुलेंच्या कविता, महात्मा फुलेंच्या कविता, बाबासाहेबांचे बऱ्याचशा गोष्टी आहेत सांगण्यासारखे, बोलण्यासारखे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून मी खूप काम केलेलं आहे, गेली अनेक वर्ष मी काम करते, त्याचे अनुभव आहेत माझ्याकडे खूप सारे. पण एवढ्या कमी अवधीमध्ये मी जास्त काही बोलू शकत नाही. पण टोमॅटोवाला बाबा आपल्या सर्वांना माहिती असेल, 52 आजारांवरती इलाज करणारा, त्या बाबाकडे ट्रॅक्टर, आपले मोठ्या मोठ्या गाड्या म्हणजे जीप असेल, कार असेल, तिथे इथे बारामतीच्या अलीकडे, तर तिथे लोक जात होते आणि 52 आजारांवरती इलाज करणारा बाबा जर असेल तर या बाबाच्या विरुद्ध आवाज कुणी उठवायला पाहिजे, डॉक्टर संघटनेने. पण उठवला आवाज कुणी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने. कारण या डॉक्टर लोकांच्या संघटनेने असे जे भोंदू बाबा असतील, जे बनावट डॉक्टर असतील, किंवा तुमचा इलाज मी करतो, तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही डायबिटीस बरा करतो, तुम्ही अमुक करतो, असे बाबा कितीतरी आहेत समाजामध्ये. त्यांच्या विरुद्ध सगळ्या डॉक्टरांनी उठून लढा दिला पाहिजे, किंवा एक परिपत्रक तरी सरकारकडे दिलं पाहिजे की असे महाराष्ट्रामध्ये एवढे बोगस डॉक्टर आहेत, एवढे लोक खोटे इलाज करणारे आहेत, तर यांच्या विरुद्ध आपण यांना बंद केलं पाहिजे. कारण त्याच्यामध्ये ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आहे, त्याच्याप्रमाणे कारवाई करता येते, बोगस डॉक्टर्स ऍक्ट आहे, त्याच्याप्रमाणे कारवाई करता येते. या सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी राहते आणि त्या बाबाचं सगळं बंद झालं. आणि पुण्यामध्येच त्याचं ते लिक्विड, म्हणजे ते जे काही टोमॅटोचा सरबत तो देत होता लोकांना, ते आणून तपासणी केली, त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स मिळाले. आणि स्टिरॉइड्स माणसाच्या शरीराला चांगले नसतात, फक्त डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिले जातात, काही वेळेला, सगळ्याच वेळेला दिले जात नाहीत. तर मग अशा पद्धतीने आपल्या शरीराची हानी करून घेणं, नुकसान करून घेणं आणि अशा बाबाबुवांकडे जाणं हे सुद्धा चुकीचं आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करायला, बोलायला आपल्याशी परत एकदा खूप आपल्याला निवांत वेळ पाहिजे, आपण बोलूयात. आणि आज मला इथे बनशी शिंदे काका आहेत आणि ते आपले राहुल सर आहेत, या सगळ्यांनी मला बोलवलं आणि अगदी माझ्या ऑफिसला आले आणि अगदी आपुलकीने बसले, गप्पा मारले आणि मला बोलून गेले या कार्यक्रमासाठी. त्या सर्वांचे धन्यवाद. आणि आपण सर्वांनी शांतपणे, एवढा उशीर झालेला असताना सुद्धा शांतपणे ऐकून घेतलं, आपलेही सर्वांचे धन्यवाद. आणि महिला दिनाच्या सर्वांना सदिच्छा आणि विचारमंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या महिला भगिनींना सुद्धा सदिच्छा महिला दिनाच्या. आणि आपण असं उत्तरोत्तर चांगलं काम करूयात आणि अशुभ आणि शुभ सोडून देऊ, शुभेच्छा न देता सदिच्छा देऊयात. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप सुंदर मुद्देसूद, ज्याला आपण म्हणतो टू द पॉइंट वक्तव्य होतं. जे काही आज विषय मिळाला आहे त्याला अतिशय अनुसरून बोललात आपण, जो तुमचा व्यवसायाचाच भाग आहे. मला वाटतं टू द पॉइंट बोलणं हा आपल्या व्यवसायाचा भाग आहे, जो आम्हाला तुमच्या वक्तव्यातूनही जाणवला. भारतीय राज्यघटना ही जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीची अतिशय बिनचूक अशी राज्यघटना आहे, जी न्याय, बंधुता आणि समता या 3 तत्वांवर आधारित आहे.
आणि या भारतीय राज्यघटनेमध्ये स्त्रियांसाठी खूप काही तरतुदी करून ठेवलेल्या आहेत आणि त्या अतिशय सुंदररीत्या आपण सांगितल्या. मी स्वतः नोकरी करत असल्यामुळे माझ्यासाठी पण जे काही कायदे आहेत याची जाणीव मलाही नाही, परंतु ताई आपल्या भाषणातून मला 1-2 मुद्दे समजले की जे मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अंमलात आणू शकते. त्याबद्दल तुमचे माझ्याकडून वैयक्तिकरित्या आभार. आपल्याविषयी मला एवढंच म्हणावंसं वाटतंय, आजच्या विज्ञान युगात कदाचित कोंबडीच्या पिलाला गरुडाचे पंख लावता येतील. आजच्या विज्ञान युगात कदाचित कोंबडीच्या पिलाला गरुडाचे पंख लावता येतील, परंतु भरारी घेण्याचं वेळ मात्र पंखातच असावं लागतं. आणि ज्यांच्या रक्तात भरारी घेण्याचं वेळ आहे अशा आपल्या महाजन मॅडम. धन्यवाद. ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे अध्यक्षीय भाषणाचा. यापुढे आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कुसुमताई सर्वदे. मी ताईंचा थोडक्यात परिचय करून देते. ज्येष्ठ नागरिक संघातील ताई सदस्य आहेत. ताईंचं शिक्षण मराठवाडा विद्यापीठ येथे BA त्यांनी प्राप्त केलेलं आहे 1988 मध्ये आणि त्यानंतर 1994 मध्ये मराठी विषयामध्ये त्यांनी MA ही पदवी संपादन केलेली आहे. सध्या त्या गृहिणी आहेत, त्याशिवाय विपक्षी साधक सुद्धा आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्युनियर कॉलेजला प्राध्यापकीची संधी असून सुद्धा ती नोकरी न करता त्यांनी रेडीमेड कपड्यांचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. उद्देश असा होता की एखाद्या होतकरू गरीब विद्यार्थ्याला एखाद्या गरीब होतकरू विद्यार्थ्याची जागा न अडवता ती संधी एखाद्या गरजू विद्यार्थ्याला मिळावी. आणि या उदात्त विचाराने त्यांनी नोकरी करण्याचं सोडून दिलं आणि त्यानंतर त्यांनी व्यवसाय स्थापन केला. नव्या सांगवीमध्ये मोनाली रेडीमेड हे दुकान थाटून हा व्यवसाय त्यांनी 6 ते 7 वर्ष चालवला. मुले मोठी होऊन ती वरच्या शिक्षणासाठी कॉलेजात गेली, परंतु पती नोकरीला व त्या दिवसभर दुकानात. त्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यासाठी घरी कोणीच नाही. मुलांच्या शिक्षणाचा दर्जा घसरू नये ही बाब लक्षात घेऊन त्यांनी दुकानही बंद केले आणि मुलांना उच्च शिक्षित करणे आणि त्यांचे आरोग्य सांभाळणे यासाठी त्या सतत प्रयत्न करीत राहिल्या. त्यांची मुलगी गरवारे कॉलेजला प्राध्यापिका आहे व मुलगा परदेशात नोकरी करतो. शिवाय NCL कॉलनीमध्ये राहत असताना त्यांनी कॉलनीतल्या बऱ्याच मुलांची विनामूल्य शिकवणी घेतली आहे, ज्याच्यातून त्यांची सामाजिक जाणीव दिसून येते. ज्या मुलामुलींची विनामूल्य शिकवणी घेतली ती मुलं भेटली की ताईंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. गरजूंना मदत करणे, NCL लेडीज क्लबची सदस्य म्हणून काम करणे यामध्ये त्या हिरिरीने भाग घेतात. कॉलनीतील महिलांना व मुलांना कशी मदत करता येईल याचा त्या सतत विचार करत असतात. सध्या वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या ज्येष्ठ सदस्य म्हणून त्या कार्यरत आहेत. संघ जो निर्णय घेईल त्यात पुढाकार घेऊन निष्ठेने व तन्मयतेने काम करतात. ज्येष्ठ नागरिक संघातर्फे संविधान व जागतिक महिला दिन हे कार्यक्रम घेतले जातात. त्यात सर्वांबरोबर तळमळीने आणि सामाजिक बांधिलकी जपून काम करणे हा आपला अल्पसा परिचय आहे. ताई, मी कुसुमताईंना विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे अध्यक्षीय भाषण, असं मला वाटायला लागलं होतं, पण तसं नाही. सगळ्यात छोटी गोष्ट म्हणजे अध्यक्षीय भाषण. भोजन व्यवस्था केलेली आहे. आपल्याला माहिती आहे अध्यक्षीय भाषण हा कार्यक्रमातला शेवटचा टप्पा आहे. यानंतर आपण भोजनाचा आस्वाद घेणार आहोत. खरं म्हणजे खरं सोपं काम आहे अध्यक्षीय भाषण. हे मला या लोकांचं सगळं ऐकल्यानंतर वाटायला लागलं आणि खुश झालं की चला आमच्या संघाने माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे ती मी पार पाडू शकेन असा मला काय म्हणू कॉन्फिडन्स आला. म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की जबाबदारी आली असं म्हणेन. तर आज हा जो कार्यक्रम झाला तो आमच्या वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे साजरा होणारा 8वा सोहळा आहे असं मी म्हणेन जागतिक महिला दिनाचा. आमचे पूजनीय सगळ्या स्त्रिया, त्याबरोबर माझ्या ह्या तिन्ही भगिनी आणि वीणा या सगळ्यांचे मी पहिल्यांदा आभार मानेन की त्यांनी मला इथं उभं राहण्यासाठी जे त्या बोलल्या त्याच्यामुळे मला खूप स्फुरण चढलं आणि मला वाटलं की नाही मी बोलू शकेन. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या मैत्रिणींना आणि सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण आज जो हा महिला दिन साजरा करणार आहोत तर मैत्रिणींनो, हा जो आज महिला दिन आहे त्या आपल्या पाहुण्या शारदाताई नितनवरे,
ॲडव्होकेट मनीषाताई महाजन आणि डॉक्टर सुषमा पेडणेकर या तिघींनी माझं काम एवढं सोपं केलेलं आहे की खरं म्हणजे मला बोलायला त्यांनी काही ठेवलेलंच नाहीये, पण एक थोडी औपचारिकता म्हणून मला थोडंसं बोलावे लागेल. प्रत्येक गोष्टीचा उहापोह आणि इतकं छान सांगितलंय त्यांनी की मला असं वाटतं की मी काही बोलले तर ते फार काही महत्वाचं नसेल. ह्या तिघींनी इतकं सुंदर सांगितलंय प्रत्येक गोष्ट की मला कुठल्या आरोग्यावरही नाही बोलता येणार, अंधश्रद्धेवरही नाही बोलता येणार किंवा समानतेवर नाही बोलता येणार. तरी सुद्धा मी एक छोटीशी गोष्ट म्हणून महिला सबलीकरण हे फक्त आर्थिक स्वातंत्र्याने होतं असं आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे, पण माझं म्हणणं असं आहे की आर्थिक स्वातंत्र्याने सबलीकरण होतंय, पण जेव्हा घरामध्ये तुम्हाला समान वागणूक मिळते, ज्या घरातनं तुम्ही येता, तर ते सगळ्यात पहिले आपली आई जेव्हा आपल्या दोन्ही मुलांना, एक मुलगा मुलगी असेल किंवा 2 मुलं असतील किंवा 2 मुली असतील किंवा काय एक मूल असेल, त्याला प्रत्येक गोष्ट बरोबरीने प्रत्येक समाजाच्या कल्याणासाठी कसं सांगेल की लहानपणापासनं मुलगा मुलगी जरी घरात असतील तर आपण पटकन मुलीला हाक मारतो, तर तसं न करता त्या आईने लहानपणापासून त्यांच्यामध्ये समता पेरण्यासाठी मुलांना किंवा मुलीला हात एकाला न मारता दोघांनाही तुम्ही प्रत्येक वेळा मदतीला बोलवा. त्यांना प्रत्येक गोष्ट तुम्ही लहानपणापासूनच सांगायला सुरुवात करा. घरापासून जशा महाजनताई म्हणाल्या की माझी पहिली गुरु माझी आई, तर तसंच आहे, प्रत्येकाचं पहिली गुरु आईच असते. बाकी समाज हा बघण्यासाठी असतो, पण आई ही घडवण्यासाठी असते. कुटुंबातील बाकी इतर सदस्य सुद्धा आपल्या मुला-मुलींना घडवण्यासाठीच असतात असं मला वाटतंय. त्याच्यामुळं घरामध्ये समता असेल तर त्या घरातील मुलं-मुली कुठलीही वाईट गोष्ट करायला, कुठलाही वाईट विचार सुद्धा त्यांच्या मनात नाही आला पाहिजे. तुमचं एक कुटुंब, त्या जिथे राहता तुम्ही तिथं आदर्श कुटुंब असावं, तर ते फक्त एक स्त्रीच करू शकते, तिच्यातच फक्त ही क्षमता आहे असं माझं म्हणणं आहे. आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देणं हे फक्त आईच्या आणि महिलेच्याच हातात आहे. तिने आपल्या घरातील वातावरण हे कायम मैत्रीपूर्ण ठेवून प्रत्येक गोष्ट तुम्ही मुलगा आणि मुलगी असं वेगळं न करता मुलगी आणि मुलांना समतेनेच वाढवलं घरापासून, तर ते त्याच्या पुढच्या विकासासाठी मुला-मुलींना प्रत्येक गोष्टीसाठी माझ्या मते त्या गोष्टीचा फायदा त्यांना पुढच्या अख्ख्या पूर्ण जीवनामध्ये पिढी दर पिढी होत राहील. ते त्यांच्या मुलांमध्ये तेच पेरतील. त्याचबरोबर आणखीन मला एक सांगावंसं वाटेल की आपण इतरांना मदत करताना मुलींच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठीच मदत करावी असं मी नक्कीच सांगेन. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाने, वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाने केलेली मदत मी इथे सांगू इच्छिते. एका विद्यार्थिनीला फीसाठी पैसे नव्हते, तर त्या सगळ्यांनी मिळून ते पैसे जमा केले आणि जाऊन भरण्यासाठी फी भरण्यासाठी त्या मुलीला पैसे नेऊन दिले. तर सावित्रीच्या लेखी शिकून त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. फक्त स्वतः आर्थिक सबल होणे महत्वाचे नाही, तर स्वतः सोबत इतरांना घेऊन चालणे तेवढेच महत्वाचे आहे. मी एकटीच समाजाचा घटक नसून माझ्या अवतीभोवती जे राहतात, खाली शेजारी कोण आहे हे पण माहीत नसतं फ्लॅटमध्ये, तर माझ्या मते प्रत्येकाने माणूस म्हणून आपल्या लेकराला जर वाढवलं, आपल्या लेकरावर जर चांगले संस्कार केले, तर तो हे समाजभान कधीच विसरणार नाही. आणि प्रत्येक गोष्ट, कुठली वाईट गोष्ट करण्या अगोदर किंवा चांगली गोष्ट करण्या अगोदर तो नक्कीच समाजाचा विचार करेल आणि तो एक सशक्त नागरिक झाला तेव्हाच त्या आईचं सबलीकरण होईल असं मला वाटतं. स्वतःला नोकरी करून किंवा पैसे कमवून तिचं ते सबलीकरण होणार नाही अशा मताची मी आहे. तर माझ्या ह्या भगिनींनी तिघींनी इतकं सुंदर अंधश्रद्धेवर सांगितलं, मेडिकली ह्याच्या काय म्हणतो आपण स्वतःच्या तब्येतीची कशी काळजी घ्यायची डॉक्टरांनी सांगितलं. तर पहिल्यांदा मी स्वतःची तब्येत जर जपली तर मी घरातल्या इतरांच्या तब्येत जपेन आणि तोच प्रत्येकाला मी हे देईन, वसा देईन की तुम्ही आपल्या आपल्या तब्येती जपा. आणि माझ्या महिलांनी, माझ्या मैत्रिणींनी हे लक्षात ठेवावं की तुम्ही कशातच कधीच कुठंच कमी नाहीये, प्रत्येक गोष्टीत तुम्ही पुढे आहे आणि तुम्ही अशाच पुढे राहा. हाच माझा आज एक संदेश म्हणून किंवा माझ्या तुम्हाला शुभेच्छा द्यायचा एक काय द्यायची शुभेच्छा तर मी अशीच देईन की तुम्ही सबल व्हा, तुम्ही अजिबात दुर्बल नाहीये, तुमचं एवढं सक्षम कुणीच नाही. तुम्ही एक घर सांभाळता, एक कुटुंब सांभाळता,
एक कॉलेजात गेलात तर कॉलेज सांभाळता, कुठं नोकरीला जाता IT कंपनीत तर कंपनीचं सुद्धा तुम्ही सगळं सांभाळता. तर तुम्ही सक्षम आहात, फक्त ती सक्षमता दाखवा आणि पेरा ती समाजामध्ये, आपल्या लेकरांमध्ये, आपल्या आजूबाजूमध्ये. एवढंच मला सांगायला आवडेल. आणि मला वाटतं की फार काही बोलायची गरज नाहीये फारसं. तर आम्ही सावित्रीच्या लेकी शिकून शहाण्या झालो, पण शिकून सबल व्हा असं मी म्हणेन. आणि मला वाटतंय एवढं बोलून मी माझ्या वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अत्यंत ऋणी राहीन आणि आभार पण मानेन. जास्त करून कोरे सरांचे. मला वाटत होतं काय कोरे सरांनी मला ही जबाबदारी दिली, पण मला इथं येऊन खूप छान वाटलं. सगळ्यांबरोबर स्टेज शेअर करताना तर खरंच छान वाटलं. ऐकायला खूप मजा आली आणि खूप मी काळजीपूर्वक ऐकलं यावेळेसचं भाषण असं मी म्हणेन. खरं बोलेन, खोटं बोलणार नाही. आणि खरंच खूप कळलं. तर मला वाटतंय आजच्या ह्या प्रोग्रामचं जे काही नियोजन संयोजन आमच्या वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाने केलंय त्याच्याबद्दल त्यांची मी अत्यंत ऋणीच राहील. मी आभार मानणार नाही त्यांचे. तर मला वाटतंय एवढं पुरे झालं आणि सगळ्यांना धन्यवाद.